वळ्यात पुढच्या बातमीकडे कथित बॉडी बॅग घोटाळ्याप्रकरणी मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांची ईडीकडून जवळपास 6.5 तास चौकशी झालेली आहे। आजच्या चौकशीच्या दरम्यान बॉडी बॅग ऐवजी किश कंपनीबद्दल विचारपूस करण्यात आली, अशी माहिती किशोरी पेडणेकर यांनी ईडी चौकशीनंतर दिलेली आहे। तर दुसरीकडे कथित खिचडी घोटाळ्याप्रकरणी संजय राऊतांचे बंधू संदीप राऊत यांची ईडीने जवळपास 6.5 तास चौकशी केली। कोरोना काळामध्ये केलेल्या मदतीला घोटाळा म्हणणं चुकीचं असल्याची प्रतिक्रिया संदीप राऊतांनी चौकशीनंतर केलेली आहे। मुळात आज बॉडी बॅग बद्दल विचारलंच नाही। आज होतं ते किश कंपनी बद्दल होतं आणि किश कंपनीचे काही पेपर्स त्यांना हवे आहेत, ते नक्की आम्ही देणार आहोत, कारण यंत्रणाला सहकार्य करणं आमचं काम आहे आणि त्यामुळे वकिलांच्या माध्यमातून मी ते सगळे पेपर देईन, त्यांना जे जे पेपर काही हवे ते देईन। पहिली गोष्ट खिचडी घोटाळा मला तुमच्याकडून समजतंय। त्या 2 वर्षांमध्ये जी आम्ही एक सोशल वर्कर म्हणून आम्ही जी मदत केली आहे गोरगरिबांना, त्याला जर तुम्ही घोटाळा म्हणत असाल तर ते फार चुकीचं आहे। आणि आज ईडीने विचारलेल्या प्रत्येक प्रश्नाला मी व्यवस्थित उत्तर दिलेलं आहे आणि त्यांना सांगून आलोय की जेव्हा जेव्हा माझ्या सहकार्याच्या मदतीची गरज भासेल तुम्हाला, तेव्हा मी तुम्हाला सहकार्य करेन। तुम्हाला परत बोलावले चौकशीला? आता काय ते आम्हाला सांगणार नाहीत, बोलतील तर परत जाईन मी। दरम्यान ईडी चौकशीवरून ठाकरे विरुद्ध शिंदे गट असा सामना रंगलेला आहे। खिचडी घोटाळा झाला असेल तर त्याचे आरोपी हे शिंदे गटात असल्याचा आरोप संजय राऊत यांनी केलेला होता। त्याला शिंदे गटाचे नेते संजय शिरसाट यांनी प्रत्युत्तर दिलेलं आहे। खिचडी घोटाळ्यातल्या आरोपींविषयी सांगून संजय राऊत यांनी एक प्रकारे गुन्ह्याची कबुलीच दिलेली आहे, असा पलटवार शिरसाट यांनी केलेला आहे। सूरज चव्हाणच्या प्रकरणात खिचडीचा तुम्ही तपास करताय ना, मग 120 लोकांनी खिचडी वाटप केलं। किती लोकांना बोलवलं तुम्ही? ज्यांची नावं सांगतोय, जे आज वर्षा बंगल्यावरती आणि देवगिरीवरती केटरिंग करताय, 16 ते 20 कोटी रुपयाचं बिल पैसे घेऊन त्यांनी खिचडी वाटप केलं नाहीये। योग्य वेळी नाव सांगेन कोणाला गेले पैसे, त्याचा पार्टनर या मिंदे गटाचा एक खासदार आहे। मग जर त्याची जर ईडी जर त्यांची शाखा असेल तर तुम्ही त्याच्या सदस्य व्हा, कशासाठी बडबड करतायत? आजही त्यांनी जी काही सांगितलंय खिचडी घोटाळ्या प्रकरणामध्ये, त्यांनी जी काही नावं घेतली ती लोक कोण होती? एका अर्थाने संजय राऊतने त्या आघाडीच्या काळामध्ये केलेल्या गुन्ह्याची कबुली दिलेली आहे। घोटाळा झालाच हे 100% त्यांनी आज कबूल केलेलं आहे, म्हणून उद्या संजय राऊत हा माफीचा साक्षीदार होईल।